जय शिवराय. फुटला ना पुन्हा पेपर. पहिल्यानं फुटला होणाऱ्या डॉक्टरायचा, आता फुटला होणाऱ्या मास्तरायचा. म्हणजे महाराष्ट्रात सगळा कार्यक्रमच लागलेला आहे असा. आता मला सांगा, त्यावेळेस त्या नीटचा पेपर फुटला, त्या माध्यमातून होणारे डॉक्टर होते. आता ज्याच्या हाती पेपर पडला असता आणि हे जर खळबळ माजलीच नसती, उघडं पडलं नसतं, तर ते उद्या डॉक्टर झाले होते. त्यानं काय कार्यक्रम केले असते लोकांची. आता TETचा फुटला. शैक्षणिक परिषदेनं आता त्याचं परिपत्रक काढून उद्या जेव्हा 28 तारखेला होणार पेपर होता, पेपर कॅन्सल करून टाकला. काहून तर ठाण्यामध्ये पेपर फुटला. ते परिपत्रक मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण मला हे म्हणायचं आहे की जे भविष्यात होणारे डॉक्टर आहेत, भविष्यात होणारे शिक्षक आहेत, हे विद्यार्थ्याचं भविष्य घडविणारे आहेत, लोकांचं आरोग्य सांभाळणारे आहेत, आणि याचे जर पेपर फुटत असेल तर उद्या महाराष्ट्राचं भवितव्य अंधारात आहे. मला सांगा, काय घटना घडणत आज? कोणत्याही घटना घडायला बरं, या घटना होण्यामागं कारणं काय आहेत? ही घटना करणारा धरल्या बी गेला, उद्या काही होत नाही त्याचं त्याला माहिती आहे. आपण कशाही प्रकारे सुटून येऊ, कारण आपण कोणाशी ना कोणाशी तरी संबंधित असतो. आणि हा कार्यक्रम असाच व्हायला आहे. त्याच्यामुळे जे गोरगरीब शिकणारे, जे धडपड करलेत, रात्रंदिवस मेहनत करलेत, क्लासेसला पैसे घाललेत, त्याचा कार्यक्रम वाजायला ते बिचारे घासूच बेजार आहेत. हे आयते पेपर घ्यायलेत, लिहून मार्क मिळवायले, तर नंबर लागायलेत, आणि भविष्यात डॉक्टर व्हायले, मास्तर व्हायले, इंजिनियर व्हायले. मात्र याच्यात व्हायले नुकसान ह्या गोरगरीब लोकांचं. आणि याच्यामुळे याला कुठंतरी आळा बसणं गरजेचं आहे. आता मला सांगा, त्या नीटचा पेपर फुटला, किती पोरांना आत्महत्या केल्या. आता भविष्याचे शिक्षक हे विद्यार्थी घडवणारे, यायचा पेपर फुटलाय. बरं झालं त्या सोशल मीडियामुळे हे सगळं उघड तरी पडतंय. कोणीतरी फोटो काढतंय, कोणीतरी व्हिडिओ करतंय, आणि ते लक्षात येते. आणि मला सांगा, जर हे लक्षातच नसतं आलं तर नाही का कार्यक्रम लागला असता उद्या पोरायचा. ते आता परिपत्रक पहा, तुम्हाला परिपत्रक दाखवतो. हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जाहीर प्रकटन 27/6/2026 म्हणजे आजचंच हे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत 28 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 1028 केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 घेण्याचे प्रस्तावित होते. नीट 2026च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. तथापि आज 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमाकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता सदर इसमाकडे शिक्षक पात्रता परीक्षा TET जून 2026 परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता TET परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. आता मला सांगा, हे असे कार्यक्रम व्हायला लागल्यावर लोकांचं नाही का नासुडाच व्हायला सगळा. कोणती व्यवस्था ह्या बरोबर राहिली मला सांग तुम्ही? काय नीट राहिले? काही नीटच नीट होईना तर बाकीचं काय नीट होणार आहे? याच्याहून आता ह्या तरुणाईनं जरासा विचार करायची गरज आहे, आणि ती काळाची गरज आहे. नाही तर तुम्हाला भवितव्य, नाही तर उद्या सगळे दगडं मारणार, कोणी खडे मारणार, रस्त्यानंच मोबाईल फेकून देणार, मानसिक रुग्ण होणार सगळे. कारण एवढा अभ्यास करायला, एवढा शिकायला, जर अशा घटना घडत राहत असतील तर उद्याचं भवितव्य अंधार आहे. त्याच्यामुळे या व्यवस्थेला विनंती आहे की याच्यात काहीतरी सुधारणा करा. आणि असंच राहिलं तर नुसताच महाराष्ट्राचा विकास करायचा, उद्या महाराष्ट्र सगळा भकास झालेला दिसेल. तेवढी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद.